हॅलो स्टुडंट, हॅव अ गुड डे. कसे आहात? बरे ना? आणि आज आपण महत्त्वाचं शिकणार आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न. डीड, डज, डू. डू, डीड, डज. सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब. आणि दोनच काळे, प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स, पास्ट इंडेफिनाइट टेन्स. पास्टमध्ये डीड येणार, बरोबर की नाही? आणि प्रेझेंट इंडेफिनाइटमध्ये डज किंवा डू येणार. डज किंवा डूने वाक्य तुम्हाला आले की तुम्ही इंग्लिश टॉकिंग करायला लागले जोरात विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर्स अँड एव्हरीबडी. म्हणजे हे दोन महत्त्वाचे काम तुम्हाला आज आणि उद्या करायचे, आणि घरी पण तसे बनवा. हे बघा, प्रेझेंट इंडिपेंडेंट यूज काय करायचा? यूज डू, डज हा प्रेझेंट इंडिपेंडेंट आहे. डीड आणि डिडंट हे पास्ट इंडिपेंडेंट आहे. तर दोन्ही एकत्र दिलेत मुद्दाहून. आय गो देअर, आय गो देअर. आय टिंबर नॉट गो देअर. आय गो देअर, आय टिंबर नॉट गो देअर. मग काय होईल याचं? डू लावायचा का डीड? इथं डू लावायचा. आय डू नॉट गो देअर. आय गो देअर, आय डू नॉट गो देअर, किंवा आय डोंट गो देअर, किंवा आय डोंट गो देअर. शी गोज देअर. बघा, सीच्या पुढं गोज झाला. क्रियापदाला येस किंवा येस ह्याच ह्या होतं ना, तसंच क्रियापदाला कम्स, वर्क्स, पुट्स असं. सी गोज देअर. सी टिंबर नॉट गो देअर. मग काय होईल? सी डज नॉट गो देअर. काय होईल? सी डज नॉट गो देअर. सी डज नॉट गो देअर. सी डज नॉट गो देअर. बरोबर की नाही? रोहन टिंबर नॉट गो देअर. काय होईल? रोहन एक सिंग्युलर आहे, ही आहे. मग काय होईल? डज नॉट गो देअर. काय होईल? डज नॉट, DOES. रोहन डज नॉट, सीता डज नॉट, ही डज नॉट, शी डज नॉट. बरोबर? डज नॉट गो देअर. आता इथं अनेक वचन प्लुरल आहे का सिंग्युलर आहे? प्लुरल आहे. रोहन अँड राम दोन आहे ना. ही आहे, तरी सुद्धा हे अनेक प्लुरल आहे, म्हणून इथं होईल काय होईल? डज होईल का डू? डू नॉट. अनेक आहे. रोहन अँड रामा डू नॉट गो देअर. आता पास्ट इंडिपेंडेंट मध्ये, हा पास्ट इंडिपेंडेंट आहे. आय वेंट देअर. गोचा भूतकाळ वेंट झाला की नाही? आय वेंट देअर. टिंबर सी वेंट देअर. काय होईल? डज सी वेंट देअर. बरोबर की नाही? आता इथे आय वेंट देअर, मग इथं काय होईल? आय टिंबर नॉट गो देअर. काय होईल? आय टिंबर नॉट गो देअर. आय वेंट देअर, आय टिंबर नॉट गो देअर. काय होईल? डू होईल का डीड होईल? डू होणार इथे. आय डू नॉट, आय डू नॉट गो देअर. आता सी वेंट देअर, तर मग इथं काय येईल? सी टिंबर नॉट गो देअर. आता राहिलं काय? डू किंवा डीड? मग डीड, कारण इथं वेंट. सी वेंट देअर, सी डीड नॉट वेंट देअर. डीड होणार, कारण वेंट एक गोचा भूतकाळ, म्हणून सी डीड नॉट गो देअर. बघा, सी डीड नॉट
गो देर. इथं वेंट आलेलं नाही, डीड आलंय म्हणून गो, डीड आलंय म्हणून गो. इथे गो आहे परंतु आय वेंट देअर, वेंट, आय डू नॉट वेंट टू गो देअर, इथं पण गो आला. आता दे डू नॉट प्ले एव्हरी डे, दे डू नॉट प्ले एव्हरी डे. पीपल नॉट हिअर. आता दे डू नॉट प्ले एव्हरी डे, पीपल टिंब टिंब नॉट केअर. डू होईल का डीड, डीड होणार कारण पास्ट इंडिपेंडेंट आहे. डीड नॉट केअर, पीपल डीड नॉट केअर, पीपल डीड नॉट केअर. यू प्ले टेनिस, टिंब टिंब, यू प्ले टेनिस. काय होईल, डीड होईल का डू, काय होईल डू, डू होईल डू. डू यू प्ले टेनिस, सॉरी डू, डू यू प्ले टेनिस. टिंब टिंब, यू लिसन टू स्टोरीज, लिसन टू स्टोरीज. मग आता इथं लिसन आहे, भूतकाळ नाही, मग काय होईल डीड, डीड. Did you listen to stories? Yes, I listen to stories. Did, did ने हे सुरुवात झालेलं आहे. म्हणजे हा पास्ट इंडिपेंडेंट, हा प्रेझेंट इंडिपेंडेंट. उद्या पण घेऊ आपण हे, अजून बारकाई नाही. आणि समजलंच असेल तुम्हाला. ओके, हे चांगलं लिहून घ्या वहीत आणि परत दुसरे तुम्ही तयार करा. इथं फक्त वेगवेगळे शब्द टाका, बरोबर की नाही. गोच्या ऐवजी कम टाका, नंतर प्लेच्या ऐवजी वर्क टाका, क्राय टाका, ड्रिंक टाका. ड्रिंक कोणतेही वर्ब घ्या आणि वाक्य बदला. असेच वाक्य करा पण वर्ब बदला. आणि डीड किंवा डूने लिहायचं तुम्ही, डज किंवा डूने लिहायचं. ओके, थँक्यू.